जन्मांती जोडी लागली हे हती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा येथे सापडला थरा मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव पांडुरंगा करो या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्ति गुरुदेव सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापः मुखं करोति वाचालं पंगु लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव जयमुदीरयेत नमः शिवाय सांबाय सगणाय ससुनवे सनंदिनी सगंगाय सविशाय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुति तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरणं सरोजं सान्द्रनिलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहंसं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशेखरी सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नित्य उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र यजननी देवाची बहुत जन्मा अंती जोडी लागली हे हती मनुष्य देह ऐसा ठाव हरी पांडुरंगी भाव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता घेतलेला अभंग महाराष्ट्राचे थोर साधू विश्ववंद्य जगद्गुरु सदेह वैकुंठ गमन करणारे आणि जिजाई रमण असणारे आणि वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान झालेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा प्रपंचातील जे शहाणे आहे त्या शहाण्याबद्दल वर्णन करणारा हा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। आणि सेवा करण्याच्या अगोदर कुठलाही वक्ता असो महाराज सेवेचा परिहार सांगणं आवश्यक असतं बरं का। आज वैकुंठवासी गोविंद रेड्डी संगारेड्डी तोरनाळे यांच्या देह अवसानाला 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि चालत असणार आहे भव्य आणि दिव्य त्यानिमित्त प्रथम पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी यजमान डॉक्टर व्यंकटेश तोरनाळे त्यांचे सुपुत्र त्यांचा संपूर्ण तोरनाळे परिवार अतिशय उल्हासानं आनंदानं उत्साहानं या ठिकाणी आई वडिलांची या ठिकाणी ही सेवा करतात। कसं आहे महाराज हे सगळं करण्यासाठी सुद्धा उत्तम महाराज भाग्य लागते बरं का। म्हणून विठ्ठली आवडी। हा विठ्ठल उगाच आवडत नाही नरसिंह महाराज, हा विठ्ठल आपल्याला आवडावा असं जर वाटत असेल तर काय लागतं महाराज, पूर्वजन्माचा ठेवा लागतो। आलं का लक्षात महाराज? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। म्हणून महाराज तुम्ही आम्ही बँकेमध्ये ठेवतो, उगाच एटीएम कार्ड घेऊन एटीएम मशीनला जाऊन जर टाकलो पैसे मिळतील का? अकाउंटला पैसे लागतात। तसं हे भजन पूजन संत पूजन पुण्यस्मरण सोहळा ऐका महाराज, जाता जाता वेळ कमी आहे। कसं आहे आमच्या नशिबालाच आहे सर, काय करणार महाराज, वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्येच आपल्याला जास्तीत जास्त चिंतन वाटायचं बरं का। कसं आहे बघा, देवाचा जन्म कसा, देव अवतार घेतो महाराज। देव अवतार कुणासाठी घेतो? कसा 3 अलौकिक वस्तू जगामध्ये, एक देव, दुसरे देव मान्य संत आणि तिसरे आहे भगवंताचं नाम। हे 3 अलौकिक वस्तू आहेत बाबू महाराज, 3 अलौकिक वस्तू आहेत बरं का। देवमान्य संत मी काय बोलतो नीट लक्ष द्या, लोकमान्य संत नव्हे। आता कलियुगामध्ये काही पोटासाठी संत, पोटासाठी संत
कलित बहुत. सध्याचा युग कोणता आहे हो? त्रता त्रेता द्वापार आणि कलीचा जर विचार जर केला महाराज, सध्या जो चालत असणारा जो युग आहे तो कलियुग आहे महाराज. कलियुग. आणि कसा आहे कलियुग? घोर कलियुग आहे महाराज, घोर. विषयी गोंधळ गाजत देव धर्म सांधीला पडले. बरं का, देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. परंतु महाराज थोडस आत्मचिंतन करण्याचा विषय आहे बरं का. विषयामध्ये कोणाला आजपर्यंत सुखाची प्राप्ती झाली का मला सांग? किंवा विषयी सुख भोगून एखाद्याचा संसार सिद्धीला गेला, उदाहरण दाखवा मला महाराज. अवघड आहे बरं का. आणि आजचा हा तोरणाळे परिवारांचा किती मोठा भाग्याचा दिवस आहे महाराज. हे भजन आणि पूजन सोपं नाही महाराज. ह्या कलियुगामध्ये हीच साधना, याच साधनेच्या द्वारे मनुष्य मोक्ष सायुज्यतेला प्राप्त होत असतो बरं का. कारण त्याचं कारण सांगत असताना कर्ता ध्यायेत विष्णू, कर्ता ध्यायेत विष्णू त्रेता यजतो मखे द्वापारे परिचर्याया कली उद्धरती कीर्तनात. परंतु कीर्तनात येऊन बसण्यासाठी सुद्धा काय लागतं? भाग्यामध्ये राहावं. पूर्व पुण्य झाली असल पुण्याई, पूर्व पुण्य झाली असल पुण्याई, पूर्व पुण्य झाली असल पुण्याई, पूर्व पुण्य भजन पूजन भाग्य लागते बरं का महाराज. भाग्य ऐसी झाली जोडी आता घडी न विसंबे, विटेवरी समचरण संती खूण सांगितली. अहो देव अवतार घेतो. देव कुणासाठी अवतार घेतो? देव फक्त भक्तासाठी अवतार घेतो महाराज. परित्राणाय साधूंना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान मम धर्मस्य सृजाम्यम. असं वर्णन आहे का नाही महाराज? देव केव्हा अवतार घेतो महाराज? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागेल, धर्म संकटात सापडेल, तेव्हा देव अवतार घेतो बरं का. देवाचा अवतार कसा आहे? अयोनी संभवातून देवाचा अवतार. तुम्ही आम्ही योनीच्या द्वारे तुमचा आमचा जन्म झालाय. तुम्हाला आम्हाला गर्भवासाचं दुःख आहे. परमात्म्याला त्याचं दुःख आहे का? परमात्मा कसा आहे? वेदाच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर असेल तर कसा आहे तो? गुणरहितम कामना रहितम. कसा आहे तो परमात्मा? रंग नहीं रूप नहीं, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया.
नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझ रघुराया. गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे महाराज. किती गोड वर्णन आहे. परमात्म्याच्या ठिकाणी रंगही नाही, रूपही नाही आणि गुणही नाही. परमात्मा कसा आहे महाराज? परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि तोच निर्गुण निराकार रूपातला परमात्मा कोणासाठी सगुण साकार रूप धारण करतो महाराज? केवळ आणि केवळ भक्तासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या बाळीसी भक्त जना, अंबरुषी साठी गर्भ सोसिले, दुष्ट निर्दाळिले ऐसे किती. देवाचा अवतार अयोनी संभवातून आहे. आणि संत महात्मे ऐका, किती गोड गोड वर्णन आहे महाराज. तुकोबारा काय बोलतात? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे संत. ऐका महाराज, देवाला आणावं लागतं. संत महात्मे स्वइच्छेनं अवताराला येतात आणि स्वइच्छेनं निजधामाला जातात. तुमची आमची इच्छा असो अथवा नसो, तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागते आणि दुःख भोगावं लागते. कारण काय? मनुष्य देह कसा आहे? जन्म सुद्धा दुःख आहे. जन्म घेणे लागे त्याची झाली अंगे हरिरूप. परंतु महाराज तुम्हाला मला हा देह मिळालाय, देह मिळालाय, परंतु या देहाची किंमत आपल्याला कळाली नाही महाराज. लक्षात ठेवा, या देहाची किंमत कुणाला कळाली? या देहाची किंमत कळाली संतांना बरं का. म्हणून नामदेवराय एका ठिकाणी त्रिवार संदेश सांगतात. साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगामध्ये साधू महात्मा सर्वात थोर आहे आणि सर्वात श्रेष्ठ आहे बरं का. आणि नामदेवराय या अभंगामध्ये 3 वेळेस म्हणतात. आणि एखाद्या शब्दाची जर पुनरावृत्ती जर झाली मराठी व्याकरणामध्ये, अविनाश महाराज, मराठी व्याकरणामध्ये एखाद्या शब्दाची जर पुनरावृत्ती जर झाली द्विरुक्ती नावाचं दोष लागतं. परंतु इथं नामदेवराय 3 वेळेस म्हणायला लागले महाराज. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे. आणि त्याचं तीन ना म्हणण्याचं प्रयोजन काय महाराज? साधू हा त्रिकालबाधित सत्य आहे, देव हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि भगवंताचं नाम सुद्धा त्रिकालबाधित सत्य आहे महाराज. आता त्रिकालबाधित सत्य म्हणजे काय महाराज? उदाहरण प्रमाण देऊन सांगतो. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य ईश्वर सत्य आहे. या जगतामध्ये संत महात्मे सत्य आहेत आणि या जगतामध्ये तुम्ही आम्ही खोटे आहोत महाराज. तुमचा आमचा परमार्थ सवडीनं चाललाय बरं का. ध्यानात ठेवा. आवडीनं परमार्थ कोणी करणार गेले बाबा महाराज. व्यासपीठावरून आपल्याला लबाड बोलता येत नाही बरं का. आणि आमचं कीर्तन म्हणजे उगा हसवून लोकांना फसवून जाण्यासाठी आमचं कीर्तन नाही. लक्षात ठेवा. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. काय कीर्तनाची मर्यादा आहे? भक्ती ज्ञान
विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून हरीची मूर्ती ठसावी अंतकरणात, ऐशी मर्यादा आहे कोणाच्या घरची? संताच्या. मला वाटते तोरणाळे घराच्या. कोणाची मर्यादा आहे? वा. संतांची मर्यादा आहे महाराज. व्यासपीठावर उभं राहून काय बोलावं? ऐका, शुकाचार्य कसे होते हो? शुकाचार्य ब्राह्मणाची पोरे एका खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेचे पळून गेले रे. अहो, शुकाचार्यासारखा महात्मा, 12 वर्ष आईच्या उदरात असणारा महात्मा, त्यांनी भागवत पुराणाचं या ठिकाणी महाराज प्रचार आणि प्रसार केला. किती गोड ओवी आहे पहिली ओवी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णं गुह्यं नमः. शुकाचार्य जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच विरक्त होते, परंतु त्याही शुकाचार्याला मायेनं स्पर्श केले. लक्षात ठेवा. कसं आहे, तुम्हाला आम्हाला हे मनुष्य देह मिळालाय, तुमची आमची इच्छा असो अथवा नसो, तुम्हाला मला जन्माला यावं लागते, दुःख भोगावं लागते, गर्भवासाचं दुःख भोगावं लागते. परंतु महाराज शुकाचार्य या सगळ्या दुःखातून अलिप्त राहण्यासाठी, मायेचा स्पर्श होऊ नये म्हणून आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष लपून होते बरं का. आणि महर्षी व्यासांनी जेव्हा गर्भापुढे जाऊन नाना प्रकारची विनवणी केली, तरी सुद्धा शुकाचार्य बाहेर आले नाही. तेव्हा द्वारकेचा जो राणा आहे महाराज, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा तो कृष्ण परमात्मा जेव्हा गर्भाच्या समोर येऊन बोलायला लागला, अरे मी देव आहे, मी देव आहे, अखिल कोट या विश्वाचा जनिता, मी विश्वंभर आहे. मी तुला सांगायला लागलो द्वारकेचा राजा श्रीकृष्ण बोलायला लागलो, बाहेर ये, बाहेर ये म्हणल्याबरोबर शुकाचार्य कसा आला? कापत कापत बाहेर आले, नागवेचे पळून गेले रे. मग पळून गेल्याच्या नंतर काय झालं महाराज ऐका. एके दिवशी शुकाचार्य ध्यानस्थ बसले होते आणि ध्यान धारणा चालू होती शुकाचार्यांची. कसं आहे, पृथ्वीवर मृत्यू लोकामध्ये एखादा महात्मा जर तपश्चर्या पुरस्चरण जर करायला लागला, कोणाचं पोट दुखतंय? स्वर्गामध्ये इंद्राचं पोट दुखतंय. कारण काय? इंद्रपद गेलो. आता सुद्धा तेच आहे कलियुगामध्ये. खुर्चीसाठी लोक बघा कुठल्या कुठल्या थराला जाऊ लागले महाराज, खुर्चीसाठी बरं का, फक्त खुर्चीसाठी. मग महाराज इंद्राच्या पोटात काळं आलं. मग काय केलं हो इंद्रांनी? इंद्रांनी एक अप्सरा देवकन्या त्या ठिकाणी मृत्यू लोकात पाठवलं आणि मृत्यू लोकात पाठवून शुकाचार्यांचं ध्यान काय, शुकाचार्यांचं ध्यान भंग करण्यासाठी ती अप्सरा मृत्यू लोकात आली महाराज. आणि मृत्यू लोकात येऊन शुकाचार्याचं ध्यान भंग केली. भंग केल्याच्या नंतर ती स्वर्गामधली देवकन्या होती, स्वर्गामधली अप्सरा होती महाराज. तिच्या अंगातून सुगंध येत होता. आणि तुम्ही आम्ही एक काम करा नरसिंह मामा, एक 8 रोज आंघोळच कर नका, जवळ बसलेला माणूस उठून जाते. कसा हो मनुष्य देह? मदालसानं गोड वर्णन केलंय. रक्त रेत दुर्गा नाशिवंत आहे बरं का. हा देह कसा आहे हो?
मलमूत्राचा बांधा आहे बरं का. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा. पांडुरंगानं तुम्हाला आम्हाला एक शर्ट दिले, पांडुरंगानं तुम्हाला आम्हाला एक अंगी दिले, तुम्हाला आम्हाला त्वचा नावाचं शर्ट दिले, म्हणून तुम्ही आम्ही आज इथं बसलो महाराज. आणि हे त्वचा नावाचं शर्ट ज्या दिवशी पांडुरंगानं काढून घेतलं आणि त्या दिवशी कोण कोणाजवळ बसते महाराज? काय या शरीरामध्ये? मूत्र आहे, मल आहे, रक्त आहे, पू आहे, नाशिवंत शरीर आहे, रबरब दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. कारण त्या हरिहराचं जर स्मरण केलात तर नात्राया एकनाथी हरिपाठामध्ये सांगतात हरीशी जाणोनी हरी झाले. कोण कोण झाले? शुक, कपिल मुनी, दत्त आणि याज्ञवल्क्य. हरीशी जाणोनी हरी झाले. एवढं ताकद महाराज परमार्थामध्ये आहे बरं का. आपला विषय काय चालू होता? शुकाचार्य. शुकाचार्यांचं ध्यान भंग केली आणि भंग केल्याबरोबर तिच्या शरीरातून सुगंध येत होता. मला काय सांगायचं आहे व्यासपीठावरून? शुकाचार्यांचं विरक्ती सांगायचं आहे, शुकाचार्यांचं वैराग्य सांगायचं आहे महाराज. आणि जेव्हा त्या ठिकाणी ती अप्सरा आली आणि आल्याच्या नंतर ध्यान धारणा भंग केली आणि भंग केल्याच्या नंतर महाराज शुकाचार्याला म्हणायला लागली, अरे बघ म्हणली, बघ म्हणे माझ्या शरीरामधून किती सुगंध दरवळत आहे, कितीतरी 1000 मैल काहीतरी किलोमीटर असं वर्णन आहे बरं का. म्हणून महाराज स्वर्गामध्ये दिव्य भोग आहेत भोगायला. स्वर्गामधल्या अप्सरांच्या शरीरातून दुर्गंधी कधीच येत नाही, सुगंध येतं त्यांच्या शरीरामधून. परंतु शुकाचार्यांची विरक्ती त्याच्या पलीकडे आहे. शुकाचार्याने म्हणले, माते माते तू जर मला अगोदर जर भेटली असतीस तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतलो असतो. कारण काय? तुम्ही आम्ही आईच्या उदरातून जन्म घेतलो महाराज. आईच्या उदरामध्ये काय काय मिळालं आपल्याला? टेबल फॅन, सिलिंग फॅन, कूलर, एसी होतं का हो? अहो जेव्हा ते पिंड असतं महाराज आईच्या गर्भामध्ये, तेव्हा त्या पिंडाच्या सभोवताली काय असतं? विष्ठा महाराज, विष्ठा. आणि मध्ये गरम भट्टी पेटत असतो. आणि पेटत असताना जीव पांडुरंगाला म्हणतो, एक वेळ दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस. जीव आईच्या उदरात गर्भात असताना तुम्ही आम्ही पांडुरंगाला वचन दिलं, परंतु महाराज लोक कसं करायला लागले? थोडा उशीर जर झाला कीर्तन कॅन्सल म्हणायला लागले महाराज. कॅन्सल तर कॅन्सल, आम्हाला तर कुठं वेळ आहे म्हणून. होय महाराज, आम्हाला वेळ नाही बरं का, आम्हाला तर कुठं वेळ आहे, आम्हाला वेळ नाही महाराज. तुम्हाला ऐकायलाच वेळ नाही तर आम्हाला सांगायला कुठं वेळ आहे? वक्ता कसा आहे महाराज? ऐका. इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. व्यासपीठावरून सांगतो महाराज, तुम्हाला या दुःखातून जर बाहेर निघायचं असेल, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय येते थोरपण जाळावे. काय करावं? तुमच्या संपत्तीला, प्रॉपर्टीला जाळावं महाराज. काय उपयोग नाही तुमच्या प्रॉपर्टीला. सांगा ते कवडी 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 आहे ना. तुमचं आमचं प्रॉपर्टी किती आहे? तुमचे आमचे घर सिमेंटाचे, कॉन्क्रीटचे, दगडाचे, खापराचे, पत्राचे घर आहेत तुमचे आमचे. रावणाचे घरे किती होते? कांचनाचे सप्त
काशाने तांब्याची शुद्ध कांचनाचे 7 कोटी 7 कोटी घरे होते म्हणून महाराज रावणाजवळ. परंतु तुमच्या आमच्या जवळ बघा, जिथं जास्त असतंय ते जास्त वाजत नाही महाराज, आणि जिथं कमी असतं ते लई वाजते बरं का, लई वाजते महाराज. त्याचं कारण आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे, ज्ञात असलेली गोष्ट आहे. उथळ पाण्याला खळखळाट लय असते महाराज, उथळ पाण्याला खळखळाट लय राहते बरं का. हो, पाणी जर संत गती वाहणाऱ्या पाण्यामध्ये खळखळाट असते का? असत नाही महाराज. तसंच झालंय बरं का कलियुगामध्ये. तुमचा आमचा परमार्थ सवडीनं चालू आहे, आवडीनं नाही. म्हणून ज्ञानोबा राय हरिपाठामध्ये सकारात्मक भाषा वापरून बोलतात. सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. अहो, या जगतामध्ये हरी सत्य आहे बरं का. तुम्ही आम्ही त्या परमात्म्याला आईच्या गर्भात असताना वचन दिलं, एक वेळ करी या दुःखा वेगळे देवा. मग काय करणार तू बाहेर आल्याच्या नंतर? 8वीन पाय माझा नवस. परंतु तुम्ही आम्ही कोणाचे पाय धरला? आई रे बैमाल दुनिया, आई रे, आई रे बैमाल दुनिया, बायको म्हणलं की कन्नडामध्ये एक म्हण आहे, हेंडती अंदर नगताना काय याको मत्याना हेंडती सोत्याना. अवघड आहे महाराज समस्या. परंतु एक लक्षात ठेवा, पेटवणाऱ्याची गर्दी झाली. मित्र स्मशानापर्यंत, पत्नी दारापर्यंत पेटवणाऱ्याची गर्दी होईल आणि पेटावं लागते ते एकट्यालाच बरं का. म्हणून महाराज अजूनही वेळ गेलेली नाही. अविनाश महाराज भागवतामध्ये खटवांग राजाला फक्त 1 तास वेळ मिळाला होता, फक्त 1 तास. आणि 1 तासाचं सोनं खटवांग राजा केला आणि महाराज मोक्ष सावित्य त्याला प्राप्त झाला बरं का. म्हणून हा देह तुम्हाला आम्हाला कशासाठी दिलाय महाराज? हा देह भजन करण्यासाठी दिलाय. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया, जेणे जोडीसी तू नारायण जोडला गेलो आम्ही. डोळ्यानं नको ते पावला लाव, तोंडानं नको ते खावला लाव, नको ते पिवला लाव, आणि ह्या तोंडानं नको ते बोलू लागला महाराज. एवढा कटाळ आलाय तुमच्या बोलण्याचं. शेजाऱ्यांनी घर विकून जावं एवढं. काही काही लोकांचं तोंड महाराज, तोंड उघडलं की नाली, गटार महाराज, गटार. तोंड उघडलं की नाली बरं का.
परंतु तुकोबाराने किती गोड बोलले बरं का. काय सुख आहे वाहुगे बोलता ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. अहो बोलायचं असेल तर एकच बोलायचं या मुखाला. काय बोलायचं? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवाभावी. म्हणून आता सगळ्यांच्या चरणावरती व्यासपीठावरून साष्टांग दंडवत घालतो. सगळ्यांनी संप्रदायाच्या प्रमाणे असलेला जो आपला जो भजन आहे, सगळ्यांनी एकजुटानं सगळ्यांनी मुखानं देवाचं नामचिंतन करा. हात ज्यांना असतील त्यांनी सर्वांगाचे हात करा आणि हात करून विठ्ठल विठ्ठल नामचिंतन करा. विठ्ठल बहुत जन्मा अंती जोडी लागली हाती. तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये बहुत शब्द वापरले. बहुत बहुत या शब्दाचा अर्थ काय? बहुत म्हणजे पुष्कळ, बहुत म्हणजे काय काय भागामध्ये जास्त. आता लईच खेडूळ जर भाषा असेल, माईंदळ म्हणतात काय काय लोक, माईंदळ. लईच खेडूळ जर भाषा असलं, बहुत या शब्दाचा अर्थ काय? माईंदळ. तुकोबाराय म्हणायला लागले, अरे आम्हाला हा देह मिळाला, परंतु हा देह मिळण्यासाठी 83,000 लाख 99,900,900 एवढे जन्म. नामदेव बघा, तुकोबारायांच्या अगोदरचा अवतार कोणता आहे? नामदेवराय. तुका अवतार नाम याचा. आणि नामदेवरायांनी गोड वर्णन केले. हा देह तुम्हाला मला फुगट उगा मिळाला नाही बरं का. तुम्ही म्हणताल आमच्या हातात आहे, लग्न झालं की लग्न होतात. काय काय लोक म्हणतात आम्हाला, महाराज हे सगळं काही नाही, खोटं आहे, येऊन ठेवलं म्हणतात. खोटं नाही महाराज. वृक्षा माझी किती किती दशलक्ष 20 लक्ष वर्ष या ठिकाणी वृक्षामध्ये जन्म आहे महाराज. आणि जळामध्ये 9 लक्ष आहे. हे जन्म उगा मिळाला नाही तुम्हाला आम्हाला. फुकट काय काय लोक खाऊन उगा जीवनाचा वाटोळ करून घेतले महाराज. म्हणून तरी या संतांचा अवतार झाला बरं का. पुढत हे जन येतो कळवळा म्हणून या. म्हणून महाराज संतांचा अवतार जगतामध्ये कशासाठी झाले? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्म्यांचा अवतार झाले बरं का. बहुत जन्मांती. आओ आम्हाला मनुष्य देह मिळण्या अगोदर नाना प्रकारच्या योनीमध्ये आम्ही जन्म घेऊन दुःख भोगलं बरं का. नात्रायचं प्रमाण आहे महाराज. काय म्हणतात नात्र? एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग मानवाचा वारा, मग लागे वारा मनुष्य देहाचा.
शब्दाचा आदला बदल करा, आपल्याला फक्त अर्थ साधायचा आहे बरं का. म्हणून महाराज हा देह तुम्हाला आम्हाला मिळालाय, परंतु हा देह सुद्धा आपल्याला पवित्र करून घेता येते. कशाच्या माध्यमातून? जो वदे अच्युत ब्रह्मरूप करता येते महाराज. हे काया हे शरीर ब्रह्मरूप करण्यासाठी हा देह तुम्हाला आम्हाला मिळालाय बरं का. हा देह उगा मिळाला नाही महाराज. आणि याची देही घडे देवाचे भजे आणि हे ज्ञान कुठंच नाही महाराज. पशु काय जाणती पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणून महाराज तुम्हा आम्हाला हा देह मिळालाय. जारज, स्वेदज, अंडज, उद्भिज हे 4 खाणी ब्रह्मदेवाने निर्माण केले. आणि ह्या 4 खाणीमध्ये मनुष्य नावाचा जीव निर्माण केले महाराज. मनुष्याच्या ठिकाणी सगळ्याच गोष्टीचं ज्ञान आहे बरं का आपल्याला. काय पाप आहे, काय पुण्य आहे, काय धर्म आहे, काय अधर्म आहे, काय न्याय आहे, काय अन्याय आहे, काय नीती आहे, काय अनीती आहे, या सगळ्या गोष्टीचं भान मनुष्याला कळते बरं का. म्हणून मनुष्य देहाच्या गावाला आल्याच्या नंतर काय करावं महाराज? अभंगाचं 2रं चरण. मनुष्य देह गावाला आलो, काय करावं? धरी पांडुरंगी भाव. म्हणून महाराज संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता पुण्य हा पुण्य धर्म केला. म्हणून महाराज संसारात सुख नाही बरं का. ह्या जीवन तुम्हाला आम्हाला मिळालाय, परंतु या जीवाचं सोनं करता येतं बरं का. या जीवाला संत होता येतं, नवे नवे ह्या जीवाला देव होता येतं, देव सुद्धा होता येतं बरं का महाराज. या देहाच्या गावाला आपण आलो, या देहानं आपल्याला ही काया जसं तुकाराम महाराजांनी भजनानं ही काया ब्रह्मरूप केली, तसं तेही कलियुगच होतं, आताही कलियुगच आहे. मग तुम्हाला आम्हाला देवदर्शन देणार नाही का? नक्की देणार आहे, परंतु कसा महाराज तुमच्या आणि आमच्या ठिकाणी जो भाव आहे तो भाव अशुद्ध आहे, म्हणून तुम्हाला आम्हाला देव दुरापासताय महाराज. परंतु संतांचं तसं नाही बरं का. संतांच्या ठिकाणी देव वास्तव्य करत होता बरं का. या सुखा कारणे अहो देव वेडा झाला महाराज. नुसता वेडा झाला नाही, नामदेवराच्या कीर्तनामध्ये देव नाचला आणि नाचता नाचता देवाचा
नसतानाच त्या देवाचा गळला पितांबर सुख आहे 8वे पाय विठोबाची. म्हणून महाराज हे तुम्हाला मला देह मिळालाय. हे देह कशासाठी मिळालाय? देवाच्या नामचिंतन करण्यासाठी, संत सानिध्यामध्ये जाण्या, संतांची संगती करण्यासाठी हा तुम्हाला आम्हाला देह मिळालाय बरं का. जसं संतांनी जीवन जगलं महाराज, तसं संतांच्या मार्गाने जर तुम्ही आम्ही जर मार्गक्रमण जर केलो न पडे गुंता कोठे काही. म्हणून महाराज जीवानं एकच केलं पाहिजे बरं का. बघा कसं आहे, काळाची उडी कधी कुणावर पडते काय सांगता येत नाही बरं का. जगा काळ खाय आम्ही माथा, एवढंच नसून काळ गुलाम सलाम करी तुकयाच्या घरी. आणि नात्र ह्याच्या पलीकडे जाऊन बोलतात, काळा निग्रासिले सावधान वारे सोडवन करारे हरी नामे आयुष्य सरलिया कोण पा सांगाती. कोण कोणाचा काय घेऊन बसला होतो? हो, कोणी कोणाचं नाही जगामध्ये. आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती. म्हणून महाराज बहीण कुणाची नाही रे नाही कुणाचे कोण कुणाचे सगळे म्हणून महाराज काळ कधी तुमच्यावर काळाचा तडाखा पडेल सांगता येत नाही बरं का. फक्त संतांना जमले महाराज, संतांना जमले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं अवतार बघा महाराज. आता बघा होय बा महाराज,
तुमच्या गावामध्ये मेल्यावर जाळतात की पुरतात लोक? जाळतात बी पुरतात बी. परंतु महाराज देहू मध्ये एक साधू होऊन गेला जगद्गुरु तुकाराम महाराज. जाळायचंही गरज भासलं नाही आणि पुरायचंही गरज भासलं नाही. मागे कवीश्वर झाले थोर नेले कलेवर कोण सांगा, मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर कोण सांगा. अहो ही काया शरीर घेऊन स्वतः निजलामाला जातो, परत अवताराला येतो. तुकाराम महाराजच पाहिजे याला, दुसरं महात्मा जमणार नाही बरं का. म्हणून महाराज तुका झाला शे आणि भजन कर सावकाश. हे तुकोबाराला जमले, तुम्हाला मला जमणार नाही महाराज. फक्त तुम्हाला मला एकच जमतंय. तुकाराम महाराजांनी जाता जाता एक काम केलं. काय काम केलं? 5 पंचम वेद असणारं गाथा तुमच्या आमच्या हातामध्ये दिलं. त्या काळामध्ये मंबाजी रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण होता. रामेश्वर भट्ट महाराज किती विद्वान हो, 4 वेद 14 विद्या 6 शास्त्र 64 कला एवढ्यामध्ये निपुण असणारा रामेश्वर शास्त्री गाथा नेऊन इंद्रायणीच्या डोहात बुडवलं महाराज. परंतु गाथा बुडवलं किती दिवस होते? 13 दिवस महाराज. परंतु जळी दगडा सहित वह्या जैस तारेला जैस्या लाया जमले फक्त तुकोबाऱ्याला. बघा तुकाराम महाराज जेव्हा अवतार कार्य संपून जेव्हा निजधामाला गेले, निजधामाला गेल्याच्या नंतर तुकोबाराला एक मुलगी होती, तिचं नाव होतं भगीरथी. भगीरथी आपल्या बाबाचा धावा करायला लागली. किती गोड प्रमाण म्हणतात आमचे नरसिंह मामा. बाबा गेले कोण्या बाबा गेले धावा करायला लागली. बाबा गेले कोण्या गावा भगीरथी करी धावा करायला लागली महाराज. तेव्हा तुकोबाराय महाराज ऐका, वैकुंठातून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी आम्हाला जे सत्य सांगितलं ते सत्य सांगण्यासाठी आम्ही भूतलावर अवतार घेतलो आणि तुकोबाराय आले. तुकोबाराय आल्याच्या नंतर त्या भगीरथीला दिलं होतं येलेश्वराला. आणि त्या येलेश्वराच्या ठिकाणी एक शिवलिंग होतं. काय भगवान शंकराची महिमा महाराज. तुम्ही आम्ही भेदा भेद करतो. तिला आवडत नम कल्याण म्हणतात काय लोक याका आवृत गंडा उभा नम आडवा आला आवड आहे महाराज. तरी विपत्ती लावतात, आम्ही अष्टगंध लावतो, त्याचा आमचा खाता जुळणा म्हणतात काय लोक. परंतु महाराज हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेद काशी नाड एक वेलांटी चाड उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. म्हणून महाराज नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हर हर शंभो शिवा महादेवा. भगवान शंकर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार तुम्ही वाचून बघा. 17 अध्यायी ग्रंथ आहे, महिपती बाबांनी लिहिलेलं 17 अध्यायी ग्रंथ आहे. तुम्ही पूर्ण पारायण करा. अहो भगवान शंकर तुकाराम महाराजांच्या सोबतच होते आणि येलेश्वराला त्या भगीरथीला दिलं होतं. त्या येलेश्वराच्या ठिकाणी भगवान शंकराचं मंदिर होतं आणि 18 विश्वाचं दारिद्र्य आपल्या लेकीच्या घरी बाबा जर आले बघा महाराज. बाई लेकीला माहेरचं पुत्र जर आलं, बरोबर आहे का? माहेरचं पुत्र जर आलं बाई लेकीला तर प्रिय वाटतंय मला. आता हा तर बाबा आहे,
परंतु 18-20 होतं दारिद्र्य घरामध्ये, चहा करण्यासाठी दूध नाही. मग काय केले तुकोबाराय? इकडे म्हणले तांब्या दे. तांब्या घेतले महाराज. तांब्या घेऊन कुठे गेले? येलेश्वराशी पूजिले. काढिले. कोणाचं सामर्थ्य आहे? भगवान परमात्म्याचं सामर्थ्याच्या बळावर नंदीचं दूध काढलं महाराज. नंदी दूध देते का? देत नाही महाराज. काय दूध देते? ठीक आहे, म्हैस दूध देते, नंदी देईल का दूध? परंतु नंदीचं दूध जगद्गुरु तुकोबारायांनी काढलं. एवढंच नसून मेलेल्या मुलाला कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जिवंत केलं. एवढंच नसून निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांची धावा करत होते आणि देव आले भेटायला. येथे तुझ लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आलासी का? म्हणून महाराज तुकोबाराय निळोबारायला सुद्धा गुरुपदेश देण्यासाठी वैकुंठातून प्रगट झाले आणि प्रगट होऊन निळोबारायला कान मंत्र दिला, गुरु अनुग्रह दिलं, उपदेश केलं. आणि बघा आमच्या संप्रदायामध्ये कान फुकून घ्यायची सुद्धा गरज नाही बरं का, लक्षात ठेवा. उघडा मंत्र जाणार, आमचा मंत्र उघडा, आमचा देव उघडा, आमचं सप्ताह कुठे उघड्यावर होते महाराज. आमचा भजन कसं आहे? दीर्घ स्वरामध्ये भजन आहे. म्हणून महाराज जीवनामध्ये कलियुगामध्ये भजन ही एकच साधन आहे बरं का. आणि भजनाच्या सामर्थ्यावर या भजनाच्या बळावर कळी काळावर सुद्धा तुम्हाला आम्हाला विजय मिळवता येतं बरं का. एवढं महाभयंकर अशी असलेली साधना संतांनी केलं बरं का. आणि जसं तुम्ही सुद्धा संत महात्म्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, मार्ग दाऊने आधी गेले. दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. हा मनुष्य देह मिळालाय तुम्हाला आम्हाला कशासाठी? धरी पांडुरंगी भाव. आणि कसा आहे? बहु केला फेरा. अहो अनेक काकडाच्या आरतीमध्ये गोड वर्णन आहे. दूर देशावरून मी आलो, दुरोनी आलो, दुःख झाले. किती गोड वर्णन आहे महाराज. म्हणून खूप 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 फेरा करून येथे सापडला थारा. आता थारा सापडलाय, हा मनुष्य देह मिळालाय. आणि हा मनुष्य देह कशासाठी मिळालाय? अभंगाचं शेवटचं चरण. तू कमान जाणे, तू कमान
शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे जाणे ऐशे दुर्लभ ते शहाणे. काही काही लोक शहाणे असतात, काही काही लोक दीड शहाणे असतात, काही काही लोक अतिशहाणे असतात. अतिशहाणा त्याचा बैल. इट इज इम्पॉसिबल टू लव्ह टू बी वाईज. ते प्रेम करणारे जे प्रेमी युगल असतात, प्रेमी युगल ते स्वतःला लई दीड शहाणे समजतात. अविनाश महाराज काय सांगा, प्रेमी युगल जे असतात महाराज ते स्वतःला लई दीड शहाणे समजतात. परंतु एका इंग्रजी साहित्यकारांना गोड वर्णन केले. इट इज इम्पॉसिबल टू लव्ह टू बी वाईज. लवर कॅनॉट बी वाईज मॅन अँड वाईज मॅन कॅनॉट बी लवर. लवर कॅनॉट बी वाईज मॅन अँड वाईज मॅन कॅनॉट बी लवर. एक शहाणे प्रेमी असू शकत नाही आणि एक प्रेमी शहाणे असू शकत नाही. म्हणून महाराज जीवन बघा कसं आहे, होका पंडित शहाणा आणि का नये माझ्या मना. आणि का नये माझ्या मना. म्हणून महाराज बघा परमात्म्याचं वास्तव्य अति शहाण्याच्या ठिकाणी सुद्धा राहत नाही बरं का. ऐसे दुर्लभ ते शहाणे. हे देह ज्यांना मिळालाय हे देह मिळून सुद्धा जर शहाणपणा जर दाखवत असतील किंवा संसाराला जर मिथ्यारूपी असलेल्या संसाराला जर सत्य जर मानत असतील तर तो जीव मात्र अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून महाराज साधू संतांनी काय केलं, साधू संतांनी आई वडिलांची सेवा केली. सकळ तीर्थाची जे का किंवा आई वडील हे स्वामी काज गुरु भक्ती पित्र वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझ्या. म्हणून महाराज आई वडिलांच्या चरणाच्या ठिकाणी सगळे तीर्थ वास्तव्य करतात बरं का. आज चिरंजीव सुपुत्र, काही काही जणाला कुपुत्र जन्मतात. बरं आहे बघा गुरुजीचं किती मोठं भाग्य आहे महाराज. डॉक्टर व्यंकटेश तोरणाळे सारखा सुपुत्र जन्माला आला आणि त्यांच्या माध्यमातून आज 1 वर्ष झालं महाराज त्यांच्या घरामध्ये वडील जाऊन आज हे पहिलं प्रथम पुण्यस्मरण सोहळा. ऐका ऐका, परमार्थ करण्यासाठी कलियुगामध्ये पैसे कोणाकडेच नाही. संसार करण्यासाठी पैसे सगळ्याकडे आहेत महाराज, परमार्थ करण्यासाठी पैसे कोणाकडेच नाहीत बरं का. मोठे मोठे उतुंग शिखर गाठलेले लोक आम्ही आमच्या जीवनात पाहिलं, त्यांनी सुद्धा आई वडिलांची सेवा बुडवलं महाराज. अहो 1 वर्ष ऐका, मृत्यू झाल्याच्या नंतर जीवात्मा प्रेतात्मा 1 वर्ष तो घरातून जात नाही. 1 वर्ष त्याचा आत्मा इथंच कुठेतरी भरकटत असतो बरं का. आणि आज गुरुजीचा आत्मा सुद्धा या ठिकाणी या कीर्तनात उपस्थित आहे. कळणाऱ्याला कळतंय, न कळणाऱ्याला कळणार बरं का. हो, म्हणून महाराज खरोखर त्यांचं भाग्य आहे बरं का. आई वडिलांची सेवा जर केलं, काशीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही महाराज. कसं आहे, कबीरदासाचं एक दृष्टांत सांगून जातो महाराज. कबीरदासजी काय केले, फेरफटाका काढले. फेरफटाका काढल्याच्या नंतर असंच फिरत 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 आवरातला आले. आवरातला एका हिरीवर काय की एक मुलगी पाणी भरत होती. एक मुलगी हिरीवर पाणी भरत होती आणि पाणी भरत असताना त्या मुलीचं सोयरीक झालं होतं. आणि तिला जो करून घेणारा जो नवरा आहे त्या नवऱ्याने एक वस्तू दिलं होतं तिला. काय दिलं असेल, नाकामधलं नथ दिलं होतं. नथ. हिरीवर पाणी भरायला लागली मुलगी. कबीरदासांनी तिकडून आले आणि तिचं सोयरीक झालेलं होतं आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं एक नथ दिलं होतं. नथ. आणि ती काय करायला लागली महाराज, नथ दिया जिस यार
निरीक्षण कसं असते बघा, बारीक निरीक्षण असते महाराज. ती मुलगी काय बोलायला लागली, आपल्या सखी सगळे मैत्रिणी पुढे काय म्हणायला लागली, नत जिसने दिया सुमिरत बार बार, परंतु महाराज नरक जिसने दिया उसको भूल गई नार. बघा महाराज, ज्याला नतनी दिले त्याचं वारंवार वारंवार वर्णन करून बोलायला लागली महाराज ती मुलगी. परंतु अहो, ज्या भगवंतानं तुम्हाला मला नाक दिलाय, नाक पाहिजे बरं नाक. काही काही उघड्या नाकाचे राहत्या, काही काही नकटे राहत्या, अवघड आहे महाराज. कलियुगामध्ये भजन हे नाक आहे. आणि ह्या भजनामध्ये ऐका, प्रेम आणि भाव जर नसेल तर भजन सुद्धा उपयोगाचं नाही बरं का. म्हणून एका ठिकाणी वर्णन आहे, नाक नाही तेने वाया गेली काय करावी 32 लक्षणे. बाई भरपूर सुगरण आहे हो, दिसायला कोणी पान आहे, सुंदर आहे, परंतु नाकच नाही बाईला. 32 लक्षणाची बाई आहे, परंतु त्या स्त्रीला नाकच नाही महाराज. तसं कलियुगामध्ये भजन हे नाक आहे. तुमचे किती बिल्डिंगवर बिल्डिंग, महाडीवर महाडी, बंगल्यावर बंगला, हो किती मोटर गाड्या, किती तुमचं वैभव, किती जरी ऐश्वर्य असलं, परमात्म्याच्या ठिकाणी तुमचं जर चित्त जर नसेल, तुमचं सगळंच वेस्ट आहे महाराज, लक्षात ठेवा. बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये, नागपडी कुठे, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदमगाव नावाचं एक गाव आहे. कंटिन्यू 8 ते 15 दिवस पेपरला बातमी होती महाराज. आणि त्या गोदमगावची एक डॉक्टर आहेत, गोदमगावचे, त्यांना एक मुलगा एक मुलगी, एक कन्यारत्न आणि एक पुत्ररत्न जन्मले. आणि जन्मल्यापासून त्या गोदमगावचे डॉक्टर गृहस्थ त्या मुलांना एवढं घडवले, एवढं दर्जेदार शिक्षण दिलं. त्यांना दोघांनाही सॉफ्टवेअर इंजिनियर केलं. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. संपल्याच्या नंतर त्या गोदमगावाचे सुपुत्र आणि सुकन्या दोघंही अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला जाऊन त्या ठिकाणी मोठमोठ्या पगारीवर त्या ठिकाणी ते नोकरी करू लागले महाराज. आणि त्या गोदमगावे डॉक्टर जे होते, डॉक्टरांची पत्नी वारली. पत्नी वारल्याच्या नंतर गावाकडून अमेरिकेला फोन केले. आणि फोन केल्याच्या नंतर महाराज ऐका, असली अवलाद नसलेलं बरं, वाण असलेलं बरं, वाण. हो, मग काय झालं महाराज, फोन केले, अरे तुमच्या आईचं देहावसान झालंय, उद्या ह्या टाइमला मौत आहे, तुम्ही लवकरात लवकर पोहोचा. उत्तर काय राहावं महाराज मुलाचं उत्तर ऐकून घ्या. मनी ऑर्डर करतो आणि वाचलीच तर ट्रीटमेंट करा, उपचार करा, आणि मेली तर माती करून टाका. कशाला करावं असली अवलाद पहिला. होय बराव, पिले मोकळा, लग्न झालं माझं, समाधान मोकळा महाराज. एक जीव सदस्य का देणं घेणं, कोणाचं काही देणं बिणं नाही, घेणं बिणं आपल्याला. होय बा महाराज, ऐका. मग कालांतरानं ते गोदमगावे डॉक्टर सुद्धा बिमार पडले. अहमदपूरच्या एका ओल्ड एज होम, म्हणजेच वृद्धाश्रम, इंग्रजीमध्ये त्याला ओल्ड एज होम. आता मला सांगा, वृद्धाश्रम बांधणं आपल्या देशाची क्रांती आहे का? आपला देव निर्गुण निराकार होता. निर्गुण निराकार रूपातला परमात्मा सगुण साकारामध्ये आणण्याचं काम कोण केलंय? पुंडलिकाने केलंय. परंतु पुंडलिक सुद्धा तुमच्या आमच्यासारखंच पापिष्ट होता अगोदर. बायको खांद्यावरी, माय बापाच्या गळ्याला दोरी, आणि बायको खांद्यावरी, अशा अवस्था होती की नाही पुंडलिकाची. परंतु त्या पुंडलिकाला जेव्हा अनुताप झाला, जेव्हा पश्चाताप झाला महाराज, तेव्हा मात्र त्यांनी काय केलं? आई वडिलांची सेवा केली महाराज. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, झाले पाप सारे मुक्त. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानुपात्राला देवाना मंदिरात जागा दिली. म्हणून महाराज आई वडिलांची सेवा. मग त्या गोदमगावे डॉक्टर वृद्धाश्रममध्ये अहमदपूरला राहायला लागले. कालांतरानं त्यांचं सुद्धा देहावसान झालं. आणि त्या वृद्धाश्रमाच्या प्रशासकीय माणसांनी फोन लावला अमेरिकेला. हॅलो
हु इज स्पीकिंग? अमेरिकेचे लोक इंग्रजी बोलतात महाराज. आता इथला मराठीग्रस्त असं असं आम्ही अहमदपूरच्या ओल्ड एज होम वरून बोलायला लागलो. तुमचे जे वडील आहेत, तुमच्या वडिलांचं देह अवसान सकाळी 10 वाजता झालेलं आहे. 4-5 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी मौत करायचं आहे. आता त्यांचे फक्त तुम्ही दोघच आहात, पुत्र आणि सुकन्या. लवकरात लवकर तुम्ही जर आलात तर मौत होईल असं त्या प्रशासकीय माणसांनी महाराज कुणाला सांगितलं? मुलाला सांगितलं. मुलीला सुद्धा फोन करून सांगितलं. मुलीचंही उत्तर तेच होतं आणि मुलाचंही उत्तर तेच होतं. आमच्याकडे अजिबात वेळ नाही. अहो, ज्यांच्यामुळे तुम्ही आकाराला आलात त्यांच्या सेवेसाठी तुम्हाला वेळ नाही. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या अंतविधीला अंतदर्शनासाठी सुद्धा तुमच्याकडे वेळ नाही. कशाला अवलाद असली पैदा करा महाराज. वांज राहिलेलं बरं, वांज लक्षात ठेवा. म्हणून महाराज काळाची गरज आहे. आपला भारत देश संस्कृती प्रधान देश आहे महाराज. आपल्या देशामध्ये अनेक व्रतवैकल्य आहेत, अनेक देवी देवतांचं वास्तव्य आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, उत्तर प्रदेश ही देवभूमी आहे महाराज. म्हणून काय केलं पाहिजे? आई वडिलांची सेवा केलं पाहिजे. आणि आई वडिलांच्या सेवा केल्याशिवाय बघा माऊली ज्ञानोबारायांनी काय साधना केलं. वयाच्या 16व्या वर्षी महाराज भावार्थ दीपिका लिहिलं. 22व्या वर्षी समाधी घेतली. माऊली ज्ञानोबारायांचं संजीवन समाधी सोहळा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन, नाथरायांचं जलसमाधी. म्हणून महाराज आणि तुमचं आमचं पुण्यस्मरण कसं आहे. पुण्यतिथी पण कोणाचे होईना बरं का. हे उत्तम महाराज उभे येणार, बाबू महाराज उभे येणार, मृदंगाचार्य उभे येत नाहीत महाराज, युट्यूब वाले उभे येत नाहीत बरं का. हे सगळं करण्यासाठी काय लागतं? पुण्य लागतं. वैकुंठवासी गोविंद रेड्डी गुरुजींनी आयुष्यात खूप मोठी साधना केली होती महाराज. काय साधना केली होती? फक्त राम नामावर त्यांचा विश्वास होता. अनेक राम नामाने लिहिलेले वह्या त्यांनी गोळा केले होते महाराज. त्यांच्या जीवनामध्ये कधीही असं वागले नाही बरं का. कसं वागले सांगू का? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच. म्हणून आज वैकुंठवासी गोविंद रेड्डी गुरुजी कुठं गेले? उत्तमाची गती, उत्तमाची गती तोय कटावे, फक्त विणेकरी महाराजांना विनंती आहे. विणेकरी एकटेच जाऊन गुलाल फोटोवर टाकतील, बाकीच्यांनी इथं बसूनच गुलाल टाकायचा आहे. फक्त विणेकरीला सूचना आहे. विणेकरी महात्मा फक्त जाऊन फोटोवरती गुलाल टाकतील आणि एक निर्याण प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग होईल आणि अभंग झाल्याच्या नंतर गुलाल होईल. गुलाल झाल्याच्या नंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावं, तोरणाळी परिवारांना शुभ आशीर्वाद द्यावं. असंच उत्तर आई वडिलांची सेवा त्यांच्या घरामध्ये वाढावी एवढं अभिष्ट चिंतन व्यक्त करून सेवेला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा
जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की बोला सब संतान की बादलगाव या मामा या फाटा या त्यांनी सांगते या लवकर म्हणा तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे डिझलवाडी म्हणा नांदेगाव म्हणा मनुष्य दे Oh
हाती जोडी लागली हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव यथामती तथा अवकाश झालेली सेवा सद्गुरु धोंडोपंत दादांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी झालेली सेवा ही समर्पित करतो आणि खरोखरच महाराज या तोरणाळे परिवारांचा भाग्य आहे बरं का. गायन सम्राट उत्तम महाराज बादलगावकर आज खूप मोठा संप्रदायामध्ये अलौकिक असं वैभव उत्तम महाराज बादलगावकर यांची उपस्थिती आहे. बाबूराव महाराज अंधेगावकर हे नांदेड जिल्ह्याचं वैभव आहे महाराज. आम्हाला अभिमान आहे, सार्थ आहे. कसं आहे बघा, आपल्याला ऐका महाराज, आपल्या माणसाला आपणच मोठं करावं लागतंय बरं का. आपलं नेमकं तिथंच चुकतंय. आपल्या माणसाचा आपणच गळा दाबतो. आपल्या म्हणून गळा कापले हो महाराज, अवघड आहे बरं का. परंतु परमार्थात असं जमना बरं का. म्हणून महाराज खूप आनंद वाटला. आणि विशेष म्हणजे सगळे सोयरे धायरे सगळेजण या ठिकाणी उपस्थित. मृदंगाचे महामेरू, मला काही नाव माहित नाही, प्रल्हाद महाराज यांची सुद्धा आळंदीकर यांची उपस्थिती आहे. वारकरी साहित्य परिषद नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण गुळवे महाराजांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि एवढंच नसून अविनाश महाराज हक्के, मानूरचे आमचे हनुमंत महाराज, आमचे संतोष भाई सावकार, बासरे काका आणि ॲडव्होकेट रामचंद्रराव पाटील सुजले गावकर यांची सुद्धा विशेष अर्थाने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती आहे. आणि एवढंच नसून संप्रदायामध्ये असलेले मोठे मोठे ज्येष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ आदवर्यू एवढे मोठे मोठे हस्ती संत महंत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित झाले. आमचे गुरुतुल्य असणारे आमचे गुरुवर्य नरसारेड्डी गुरुजी देवनुरे, मी त्यांचा विद्यार्थी आहे. मला अभिमान आहे महाराज, माझे गुरुजी आज माझ्या कीर्तनाला त्यांची उपस्थिती आहे. म्हणून खूप भाग्य लागते बरं का महाराज. गुरु शिष्याचं नातं कसं असते, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्याभिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि. गुरु हा त्रिगुणानं संपन्न असतो महाराज. असे असणारे आमचे गुरुतुल्य नरसारेड्डी गुरुजी देवनुरे, आमच्या गावचं वैभव, बिजलवाडी गावचं वैभव, आमच्या गावचे माजी सरपंच श्री नागरेड्डी तोरणाळे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि परमार्थामध्ये असलेली ज्येष्ठ मंडळी आमचे नरसारेड्डी तोरणाळे असतील, गोपाळरेड्डी आंबाटे, हनुमारेड्डी तोरणाळे, आमचे सुनील पाटील नागरेड्डी, एवढंच नसून संपूर्ण तोरणारे आप्तमित्र इष्टमित्र संपूर्ण बिजलवाडी पंचक्रोशीतील आलेले सर्व वारकरी मंडळी यांच्या चरणी झालेली हे कीर्तन पुष्प सेवा समर्पित करतो. तुम्ही पुरुष वर्ग म्हणजे साक्षात भगवान शंकर आहात आणि हे माता भगिनी म्हणजे साक्षात जगदंबेचा अवतार आहे, आदिशक्तीचं रूप आहे. म्हणून झालेली ही सेवा तुमच्या प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती म्हणून झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा या माता भगिनींच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. बोला काय ऐका, आमचे युट्यूब चॅनलवाले सर महाराजाचा गुरु पंचामृत असं मोठे ग्रंथ देऊन त्यांचा शालशिरपळ देऊन सत्कार करीत आहेत. विठ्ठल जय जय विठ्ठल जय
रे